चला मंडळी, तर आज बनवूया आपण चिकन बिर्याणी, ते पण सुहाना मिक्स मसाल्यापासून. पहिला आपण घेतलेलं आहे चिकन बिर्याणी मिक्स मसाला सुहानाचा, ते पण 2 पॅकेट, कारण आपल्याला 1 किलो चिकनचं बिर्याणी बनवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 पॅकेट लागतील. आणि त्यामध्ये आपण 200 ग्राम दही टाकायचे, म्हणजेच की 2 पॅकेट दही छोटंवाले. ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. ते मिक्स झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे चिकन. चिकन बिर्याणीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं मॅरिनेट करणं. तर सर्वात आधी आपण त्याला चिकनला मॅरिनेट करून त्याला 30 मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्याला ठेवणार आहे फ्रीजमध्ये. त्यानंतर आपण एक गंज घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण राईस बॉईल करण्यासाठी पाणी मिक्स करत आहे. तर त्याच्यासाठी घेतलेलं जिरं, मिरी, फूल, लवंग, दालचिनी, वेलची आणि तेजपत्ता ते आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. जोपर्यंत बॉईल येत नाही पाण्याला तोपर्यंत वेट करायचं. नंतर त्याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ होते, मी आधीच 30 मिनिटसाठी भिजवून ठेवलेले होते. तुम्ही पण 30 मिनिट्स आधीच भिजवून ठेवायचे जे तांदूळ आहे ते उकडीसाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये ऑइल टाकलं. देन दुसरी साईडला एक बाऊल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑइल मिक्स केलेलं आहे. जे कांदा असतो चिरलेला तो ॲड करून घ्यायचा. रेडिश ब्राउनिश होईपर्यंत त्याला चांगला मिक्स होऊ द्यायचं. जोपर्यंत रेडिश ब्राउनिश होत नाही, कारण त्यांनी फ्लेवर येतो, तर तो पूर्ण कमी गॅसवर ठेवायचा आणि चांगला रेडिश ब्राउनिश होईपर्यंत होऊ द्यायचा. त्यानंतर आपलं जे चिकन आहे ते काढून घ्यायचं फ्रीजमधून. आणि जो कांदा झालेला आहे उरलेलं जे तेल होतं त्याच्यामध्ये आपण एका टमाटरची प्युरी करून टाकलेली. टमाटरची प्युरी पण थोडंसं टेस्ट येण्यासाठी, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. ज्यांना तिखट आवडतं त्या टमाटरची प्युरी नाही टाकली तरी चालते. मी 1 चम्मच तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे अर्धी चम्मच आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि चिकनला चांगलं मिक्स करून घ्यायचं. चिकनला चांगला मिक्स करायचं 5 मिनटं. त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे. आपण ही तळलेला कांदा होता तो पण त्याच्यामध्ये टाकायचा. आणि पण फ्लेवर छान येतो. देन त्याला 5 ते 10 मिनटं हे बॉईल व्हायला लागतं चिकनला. तर आपण तेवढा वेळ वेट करायचा. चिकन चांगलं बॉईल होऊ द्यायचं. त्यानंतर आपण फर्स्ट लेअर घेतलेली आहे चिकनची, जे की आपण दम बिर्याणीसाठी ठेवणार आहे. सेकंड लेअर घेतलेली आहे राईसची. त्या राईसच्या वरती आपण 3rd लेअर टाकलेली आहे, जो आपण तळलेला कांदा होता तो, आणि थोडीशी कोथिंबीर आणि ग्रीन आणि येल्लो कलर घेतलेला. तुमच्याकडे नसेल कलर तर तुम्ही स्किप पण करू शकता. देन आणखी त्याच्यावरती सेम लेअर घ्यायचे आहेत. आधी चिकनची लेअर टाकायची आहे, नंतर मग राईसची लेअर टाकायची आहे आणि तळलेला कांदा आणि कोथिंबीर सेम करायचे. जे आधी आपण केलं होतं ना तसे सेम लेअर तुम्ही एका लेअरमध्ये पण करू शकता. म्हणजे एक चिकनची लेअर, राईसची लेअर, त्याच्यावर कांदा आणि कोथिंबीर, बस एवढं. आणि कलर टाकायचा असेल, कोणाला केसर टाकायचं असेल, टाकायचं असेल तर टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही. त्यानंतर आपण एक जाड प्लेट घेतलेली आहे खाली, त्याच्यावरती गंज ठेवलेला आहे. त्याच्यात पहिले जाड प्लेट याच्यासाठी घेतलेली आहे तवा, कारण की जो राईस आहे तो खाली लागू नये.
जर आपण डायरेक्ट ठेवला गंज तो खाल्ला. झाली आपली बिर्याणी तयार.